अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकण्यात आलेली आहे आणि निषेध नोंदवण्यात आलेला आहे। चिल्लर फेकतानाची ही दृश्य यावेळेस आपण कॅमेऱ्यात बघू शकतो। ज्या रुग्णालय प्रशासनानं पैशांच्या साठी म्हणून या महिलेवर उपचार केलेले नाहीत त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकण्यात आलेली आहे। पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून त्या स्त्रीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे आणि यांची लायकी चिल्लरपेक्षा वाईट आहे। खऱ्या अर्थाने एका दोन छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे। मंत्रालयातून वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांना फोन केला होता की तिथे तुम्ही त्यांना तात्काळ त्यांच्यावर उपचार करा, तुम्हाला जो काही तुमचं बिल असेल ते भरून दिलं जाईल। तरी देखील या हॉस्पिटलनी काही त्यांना न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडफडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे। या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करतात आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर यांना फेकून भीक दिलेली आहे। आता भीक देण्याचं गुन्हा आहे का इथे? तर या सगळ्या आंदोलनानंतर या सगळ्या संतप्त प्रतिक्रियांनंतर रुग्णालय प्रशासनाने देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल। अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसीट सुद्धा समोर आली, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? याविषयी आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती